आता घर बांधायचं म्हटल्यावर विटा, चिरा, माती, दगड लागतोयच की हो. आज सकाळीच एक जांभ्या चिऱ्याचा ट्रक भरून पाऊसवरनं आला होता. पूर्वी आमच्याकडं खणीतील अस्सल काळा दगड घर बांधायसाठी वापरला जायचा आणि ह्यो काळा दगड मोठमोठ्या खणीमध्ये सापडायचा आणि तो मोठाला दगड फोडायसाठी गावातला एखादा टापकरी किंवा दगडफोड्या तो दगड फोडून द्यायचा. आता असलं दगड फोडायचं काम कोण गावात करत नाही, त्यामुळं घराला असला काळा चिरा मिळायचा पूर्णपणे बंदच झालं. त्यामुळं काय झालंय की आता कोकणातला चिरा सगळीकडे वापरला जाऊ लागलाय. कोकणातला जांभा चिरा सुद्धा चांगला दणकट आणि मजबूत आहे, त्यामुळे त्याला आता प्रचंड मागणी वाढली आहे. खेड्याबरोबर शहरातही या जांभ्या दगडाची घरं बांधू जाऊ लागली. हा दगड सुद्धा एवढा मजबूत आहे की हातोड्यानं फोडायचं म्हटलं तरी सहजासहजी फुटत नाही. हा चिरा कोकणातनं असा ट्रक भरून मागवायला लागतोय, तवा कुठं तो परवडतोय. या दगडामुळे बघा बांधकाम एकदम कसं फास्टमध्ये होतंय. आता कोकणातनं इकडं मागवायचं म्हटल्यावर भाडं सुद्धा भरपूर द्यायला लागते हो. तरी सुद्धा मातीच्या विटांना हा कोकणातला चिरा एकदम चांगला पर्याय ठरत आहे. आता दगडी चिऱ्यानं बांधकाम केलेली घरं दिसायला एकदम सॉलिड दिसतात. ह्या एका चिऱ्याचं वजन साधारणपणे 30 ते 35 किलो भरतंय. आता ह्यो चिरा ट्रकात चढवायचा नाही ट्रकातनं उतरायचा म्हटल्यावर त्याला अशी दणकट माणसंच लागतात. या दोघा माणसांनी बघा चिरा कसा अगदी लाईनीत लावून घेतलेला. ट्रकातला सगळा चिरा या दोघांनीच उतरला बघा. शेवटी यासनी आम्हीच 2 ग्लास सरबत दिला आणि मग कुठेही शांत झाले.